सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा बेगडे। श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। तसेच आज नागपंचमी देखील आहे। हा दुहेरी योग आज जुळून आलेला आहे। आता आपण आहे तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील हे जे प्राचीन केदारेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आज आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। आपण या ठिकाणी पाहतोय तर भाविक भक्तांची सकाळपासूनच या ठिकाणी रांग लागलेली आहे। चला तर आपण जाऊया दर्शनासाठी। हे तळेगाव स्टेशन भागातील प्राचीन शिव मंदिर आहे। खूप वर्षाची परंपरा याला लाभलेली आहे। आपण पाहतोय या मंदिराचा एक खूप मोठा इतिहास आहे। या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प या ठिकाणी आहे। या ठिकाणी सकाळपासूनच आपण पाहतोय होम हवन या ठिकाणी झालेला आहे। चला तर आपण दर्शनासाठी जाऊया मंदिरामध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय बाजूला भजन देखील चालू आहे सकाळपासून। असं शिव मंदिर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की खूप छान अशी फुलांची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिशय सुंदर मनमोहक दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय। भाविक भक्त देखील सकाळपासून या ठिकाणी पाहतोय। त्यांच्या देखील दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। अतिशय सुंदर आणि पवित्र असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। भाविक भक्त देखील सकाळपासून या ठिकाणी रांगेत उभे आहेत। आपण पाहतोय मंदिरात पूजा करण्यासाठी पुजारी काका आपल्या सोबत आहेत। ते मंदिराचा इतिहास आपल्याला सांगतील। काका, सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। काय सांगाल आपल्या मंदिराचा इतिहास? श्रावण महिन्याच्या आपल्या चॅनलचं सुद्धा आणि सर्व भाविक भक्ताचं, भजनी मंडळाचा, अजून सर्व भक्ताचं हार्दिक स्वागत आणि चॅनलचं सुद्धा स्वागत। मंदिराचा इतिहास जे कोणी श्रद्धेनं समजा आजही बी इथं श्रद्धेनं जर भोले बाबावर विश्वास ठेवून त्याचं हे केलं तर बरेच जणाला पावलेले आहेत। नक्कीच इथंही प्रॉपर पावलेले आहेत आणि बाहेरच्या ह्याच्यात म्हणले मला वाटतं UPचे काय ते MP आहेत त्यांनासुद्धा पावन झालेले आहेत। असं बरेच जणांना हे झालेलं आहे। आणि माझी स्वतःची कहाणी तुम्हाला इथं आल्यानंतर, मला 2 डोळ्याला 2 पॉईंट होती माझ्या, बरोबर, आणि पॉईंट मोठे होते ती। आणि इथं आल्यानंतर आता मला इथं 5 वर्ष व्हायले, समजा 5 वर्ष व्हायले। इथं आल्यानंतर माझं 6 महिन्यात, कारण या कुंडाचा आंघोळ, या कुंडाच्या पाण्याने आंघोळ करतो, 6 महिन्यात माझा चष्माच फेकून दिला। मी विदाऊट चष्म्याचं वाचन करतो आता स्वतःचं। आणि चमक भरली होती, मला माहीत होतं की मी गुडघा दुखत होता। म्हणजे एका जणाने, मग भक्त आहेत ते तेल देत होते ना सर आपणाला पहिले, त्यांनी इथे हॉस्पिटल नेलं। ते म्हणले की बाबा फोटो काढा। मग त्यांचं एक इंजेक्शन घेतलं, मी फोटो नाही काढले। म्हणलं मला काही नाही झालं म्हणलं, आणि मी काय फोटो काढत नाही साहेब म्हणलं, उगाच मला लंगडं करसाल तुम्ही पांगळे। आता 5 वर्ष व्हायले मला गुडघा नाही दुखत ना काहीच, म्हणजे स्वतःचा अनुभव माझा। आणि दुसऱ्यांनासुद्धा बरेच जणाला, कुणाला बाळ झाले, आता 2 बाळवाले गेलेत। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की भक्तांना मनापासून तुम्ही श्रद्धा ठेवली, भक्ती केली तर पावणारे असे आपले महादेव आहेत। काय सांगाल? काय नाव आपलं आणि काय सांगाल? माझं नाव विनय जाधव। मी तळेगाव नगरीतच राहणार आहे। मी फार लहानपणापासून इथं येतो आहे। फार पुरातन मंदिर हे आहे। याचा आज 2022मध्ये जीर्णोद्धार झाला। त्यानंतर सगळे भाविक इथे येऊन आपलं भाव देवापुढं हे करून त्यांना खूप अनुभव आलेले आहेत इथे भाविकांना, आणि येत असतात भक्ती रसाचा, प्रसादाचा आनंद घेतात सगळे। सकाळपासून इथं अभिषेक, भजन असे कार्यक्रम चालू आहेत। तर सर्व भाविकांनी यावं आणि भक्ती रसाचा आनंद घ्यावा। सकाळपासून आपण या ठिकाणी भजन सेवा संपन्न करत आहात। काय नाव आपलं, कुठून आलात? माझं नाव संभाजी खांदवे। आम्ही सर्व भक्तगण श्री क्षेत्र लोहगाव येथील दत्तसेवा भजनी मंडळ हे आमचं भजनी मंडळ आहे लोहगावमधील। त्या ठिकाणाहून या ठिकाणी आम्हाला भजनरूपी सेवेची संधी मिळाली अंबुजे कुटुंबियांतर्फे, त्यानिमित्त आलो।
नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय तळेगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील हे आपण भाविक भक्त सकाळपासून या ठिकाणी येत असतात. हे जे भजनी मंडळ आहे ते लोहगाव या ठिकाणावरून आलेलं आहे. काय नाव आपलं आणि काय सांगाल? निवृत्ती अमृता खांदवे. आम्ही 3 वर्ष झालं इथं बाजूला येतो. श्रावण महिन्यामध्ये महिला मंडळ ग्रुप आहे आमचा. आम्ही हरिदास मोजे आमचे पाहुणेचे आहेत. ते दर वर्षाला सोमवार श्रावण महिन्यामध्ये इथे बाजूला आणतात. आणि आमच्या लोहगावचे एक उत्कृष्ट व्यावसायिक तसे एक सामाजिक कार्यकर्ते श्री हरिदास बबनराव मोजे व त्यांचे चिरंजीव राकेश असतील, दुसरे चिरंजीव यांनी या ठिकाणी हे संपूर्ण परिसर स्वतः डेव्हलपमेंटसाठी घेतला. तसेच या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार देखील केला. याला एक ऐतिहासिक वास्तू म्हणून देखील पाहिलं जातं. सुरुवातीला या ठिकाणी बरीच मोडतोड झाली होती, परंतु त्यांनी दुरुस्त केली. त्यानंतर याला एक सुंदर असं म्हणजे एक छानपैकी असं ते एक तीर्थस्थळाचं स्वरूप आलं आहे. आणि आम्ही जवळजवळ आज 3-4 वर्ष झाले या ठिकाणी श्रावण मासानिमित्त आमचं भजनी मंडळ बोलवलं जातं. तसेच पूर्ण वर्षभरात देखील ते वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. आमचे लोहगावचे भजनी मंडळी असतील किंवा इथले तळेगावमधील देखील ग्रामस्थ फार आपुलकीने येतात, या ठिकाणी सेवा सादर करतात. त्यानिमित्त मोजे कुटुंबियांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आमचं हा पहिलाच सोमवार आणि त्याच्यामध्ये श्रावणी सोमवार असून आज नागपंचमीचा असा शुभमुहूर्त आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानिमित्त आम्ही आमची भजनरूपी सेवा सादर करण्यासाठी आलो आहे. वास्तविक श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे शंभू महादेवांचा अत्यंत पवित्र महिना. प्रत्येक महिना प्रत्येक देवानी विभागून घेतलेला असतो, तसा शंभू महादेवांचा श्रावण महिना. परंतु या महिन्यामध्ये जसे शंभू महादेव बोळे तसे त्यांनी या महिन्यामध्ये तुम्ही कोणताही ग्रंथ, नवनाथ असेल किंवा शिवलीलामृत असेल किंवा गुरुचरित्र असेल, ज्ञानेश्वरी किंवा गाथा असेल, कोणताही ग्रंथ देखील तुम्ही पारायणासाठी त्याचं पारायण करू शकता, हरिनाम कीर्तन करू शकता, भजन करू शकता किंवा ध्यानधारणा करू शकता. असा इतका पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये ही सेवा आम्हाला मिळाली. तसेच या कुटुंबियांनी देखील या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित आज लोहगावपासून जर अभ्यास केला तर जवळजवळ 40-45 किलोमीटरचं अंतर असेल. म्हणजे इतक्या लांब येऊन त्यांनी नुसता डेव्हलपमेंटचा जर उद्देश असता तर हा विषय वेगळा होता. परंतु या ठिकाणी त्यांनी या वास्तूला देखील पवित्र असं, म्हणजे वास्तू पवित्रच असते परंतु त्याच्यामध्ये जी काय थोडीशी मोडतोड वगैरे होती ती देखील डेव्हलपमेंट केली. आमचे सद्गुरू आहे त्यांना या ठिकाणी आणलं, त्यांनी देखील या ठिकाणी कुठं काय करायचं सगळं शास्त्रीय पद्धतीने केलं. तसेच या ठिकाणी जुने ऐतिहासिक आपले खंडेराव दाभाडे यांचे पूर्वजांची देखील या ठिकाणी समाधी आहे. त्या समाधीचं वरचं कळस वगैरे, मंदिराचा कळस हे सगळंच छानपैकी केलेलं आहे. बस आता एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. नक्कीच या ठिकाणी आपल्याला श्रावण महिन्यातल्या सोमवाराचं तसेच श्रावण महिन्याचं महात्म्य खूप छान प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. आपण पाहतोय आपण की वेगवेगळे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे. काय नाव आपण काय सांगाल? दर्शना भूया और मैं असम से आई हूँ. मेरे भैया मुझे ये मंदिर दिखाने के लिए लाए हैं तो मुझे बहुत अच्छा लगा. और यहाँ का जो परिवेश है थोड़ा सा ये जगह थोड़ा सा चट्टान है, ठंडा है और यहाँ पे ये जो आज वो माहौल सजा है यहाँ पे बहुत भक्ति का माहौल है. बहुत अच्छा लगा, आके सुकून मिला. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की तळेगावच्या आजूबाजूच्या परिसरातील, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील पर्यटक देखील या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो केदारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये घुमटाची विहीर ही खूप प्राचीन अशी विहीर या ठिकाणी आहे. तर आपण पाहू शकतो या ठिकाणी देखील मंदिरात जी विहीर आहे त्या विहिरीच्या त्या ठिकाणी देखील महादेवाचं एक छोटंसं मंदिर आतमध्ये आहे. त्या ठिकाणी देखील भाविक भक्तांची आपण रांग लागलेली सकाळपासून पाहू शकतो. मंदिर आपल्या तळेगाव स्टेशन भागात आहेत. सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या तसेच नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क